का शेतकरी मित्रांनो, जो शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहे, अशा शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची अट आहे आणि त्या अटीविषयी आजच्या अपडेटमध्ये आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांना या गोष्टीची माहीत नसते आणि ही माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. कारण खूप शेतकऱ्यांना अपेक्षा आहे, की आता कर्जमाफी जाहीर होणार आहे आणि त्या कर्जमाफीमध्ये माझा समावेश केला जाणार आहे. मी थकीत आहे आणि माझं कर्ज माफ होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो तुमचा गैरसमज आहे, तो व्हिडिओ ऐकल्यानंतर दूर होईल. आता याच्यामध्ये सर्वच शेतकरी ही चूक केलेली नसतील. काही शेतकरी यामध्ये सापडतील. परंतु जे काही शेतकरी या चुकीमध्ये अडकले आहेत, त्या शेतकऱ्यांतर कमीत कमी ही माहिती होईल आणि या माहितीच्या माध्यमातून ती माहिती तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी अजूनही वेळ आहे आणि ती वेळ कर्जमाफी करायच्या अगोदर तुम्हाला हे काम करावंच लागेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य शासनाकडून नियम, अटी व निकष या लावूनच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि गरजू आणि गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न जास्त आहे, ज्या शेतकऱ्यांचं प्लॉट आहेत, बंगले आहेत, असे शेतकरी यातून वगळणार तर आहेतच. परंतु राज्य शासनाकडून महत्त्वाचं म्हणजे जे डॉक्युमेंट मागवले जात आहेत, ते म्हणजे महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय-डी आणि आधार कार्ड. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये बोलताना हे स्पष्ट केलं, की ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय-डी आहे, त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. मग नेमकी कोणती अट आहे? तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. खूप शेतकऱ्यांनी फार्मर आय-डी काढलेली आहे. परंतु फार्मर आय-डी जरी काढलेली असली, तर त्या शेतकऱ्यांनी त्या फार्मर आय-डीवर जरी कर्ज घेतलेलं असतं, म्हणजे फार्मर आय-डी आधार कार्डला लिंक असतो आणि त्या आधार कार्ड देऊन ज्या जमिनीवर तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, तर ते कर्ज तुमचं माफ होईल का? काही शेतकऱ्यांचं कसं आहे, एका गटामध्ये जर जमीन त्या शेतकऱ्याची असेल आणि फार्मर आय-डी असेल, आधार कार्ड लिंक असेल, तर त्या शेतकऱ्यांचं काही टेन्शन नाही. परंतु खूप शेतकऱ्यांचं जास्त गटामध्ये जमीन असते. 1, 2, 3 गटामध्ये जमीन असते. असे शेतकरी ह्याच्यामध्ये सापडणार आहेत. कर्जमाफीपासून बाद होणार आहेत. कसे बाद होणार आहेत? तर तुमची फार्मर आय-डी काढताना तुम्ही ज्या गटावर लोन घेतलेला आहे, तो गट जर फार्मर आय-डीला जोडलेला असेल, तरच त्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे. समजा 3 गट आहेत आणि त्या 3 गटातून एका गटाचे कागदपत्र तुम्ही देऊन जर बँकेचं कर्ज काढलेलं असलं आणि फार्मर आय-डीला फक्त 2च गट जर तुमचे अटॅच केलेले असतील, उदाहरणादाखल सांगतोय, तर तुमचं कर्ज माफ होणार नाही. कसं होणार नाही? जर तुमची 3 गटात जमीन असू द्या, 2 गटात जमीन असू द्या, 1 गटात जमीन असू द्या किंवा 4 गटात जमीन असू द्या, हे चारही गट त्या फार्मर आय-डीला जोडलेले असावे लागतील. जर ते सर्व गट जर नाही जोडलेले असले, तर तुमची कर्जमाफी होणार नाही. कारण जो गट तुम्ही त्या फार्मर आय-डीला जोडलेला आहे, त्याच गटावर लोन शेतकऱ्याचा असावा लागेल. तरच त्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे. जर फार्मर आय-डीला तो गट जर जोडलेला नसेल, तर त्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा, ज्यांची गट जोडलेली नसतील, त्यांनी घाबरून जायची काही गरज नाही. तुम्हाला अजूनही वेळ आहे. तुम्ही तलाट्यामार्फत फार्मर आय-डीला तो गट जरी जोडलेला नसेल, तर तो जोडून घ्या. कारण खूप शेतकऱ्यांचं कसं झालं आहे, 2-2, 3-3, 4-4 गटामध्ये जमिनी आहेत आणि 1-2 गटच त्याला जोडलेले आहेत फार्मर आय-डीला आणि 1-2 गट न जोडताच राहिलेले आहेत. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं 1-1, 2-2, 3-3, 4-4 गटामध्ये जर जमिनी असतील आणि त्यांचं जर बँकेचं कर्ज असेल, तर त्या शेतकऱ्यांनी काळजी काय घ्या, की जेवढे गट तुमचे आहेत, तेवढे गट फार्मर आय-डीला जोडलेत का चेक करा. आणि जर एखादा गट जर राहिलेला असेल, तर तो गट जोडून घ्या फार्मर आय-डीला. अन्यथा तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित ठेवलं जाऊ शकतं. एक महत्त्वाचा पॉईंट आणि खूप महत्त्वाची माहिती आहे. कारण खूप शेतकऱ्यांना वाटते माझी फार्मर आय-डी काढलेली आहे, आधार कार्ड आहे, माझं कर्ज थकीत आहे, 4 वर्षे थकीत आहे, 2 वर्षे थकीत आहे आणि 3-4 गटामध्ये जर जमीन आहे, ते तुमची जमीन 3-4 गटात जरी असेल, तर ती जमीन फार्मर आय-डीला सर्व गट जोडलेले आहेत का चेक करा. कारण खूप शेतकऱ्यांचे सर्व गट जोडलेले नाहीत. भरपूर शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम आहे, की काहीच गट त्याच्या फार्मर आय-डीला जोडलेले आहेत. उर्वरित गट तसेच मोकळे आहेत. कारण खूप शेतकऱ्यांना हे कधी समजलं, जेव्हा पीक विमा अनुदान येण्यासाठी
प्रॉब्लेम झाला तेव्हा काही गट त्याच्यातून वगळल्यानंतर त्यांना ते पैसे आल्यानंतर समजलं की हा गट त्याला जोडलेला नाही आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचे 1, 2, 3 गटामध्ये जमीन आहे आणि त्या शेतकऱ्यांचे जर कर्ज असेल, थकीत असेल किंवा थकी जरी नसेल, तर उर्वरित जेवढे गट आहेत तेवढे तुमच्या फार्मर आय डीला जोडलेत का चेक करा. जर जोडलेले नसतील तर ते सर्व गट जोडून घ्या, नाहीतर तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित ठेवलं जाऊ शकतं. हे खूप महत्त्वाची अपडेट आणि खूप महत्त्वाची माहिती सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी आजचा व्हिडिओ बनला. माहिती आवडलीस तर लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण खूप शेतकऱ्यांचे गट फार्मर आय डीला जोडलेले नाही आहेत. त्यामुळं त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहू शकतं आणि ते शेतकरी वंचित न राहू नये यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.